नमस्कार मंडळी, आज आपण आलोय दाभोसा धबधबा म्हणजे दाभोसा वॉटरफॉल बघायला. तर धबधबा तर बघायचाच आहे मला, परंतु इथे याचं मुख्य कारण म्हणजे इथे झालेलं आहे एक ग्लास स्कायवॉक म्हणजे काचेचा पडतो मस्त आहे स्कायवॉक पाणी झालेला का? आहे, तो सुद्धा बघायचा होता. तर चला बघूया दाभोसा धबधबा. तो स्कायवॉक कसा आहे, तिकीट किती आहे, वेळ किती मिळतो आपल्याला बघायला, हे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर दाभोसा हे ठिकाण जव्हार तालुक्यापासून अगदी जवळ आहे. मुंबईपासून 140 किलोमीटर, तर आपल्याला वसईपासून आम्हाला साधारण 110 किलोमीटर. याच्या जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे इगतपुरी आहे. तर तुम्ही जर बाय रोड जात असाल ना तरीसुद्धा खूप मजा येते, कारण हा रस्ता जो आहे ना पूर्ण मस्तपैकी रानातून जातो. बाजूनी दुथरपा मस्त झाडी आहे म्हणजे वनराई आहे. ते बघून मन प्रसन्न होतं, कारण पावसाळ्यामध्ये ना झाडाला नवीन पालवी फुटलेली आहे. झाडं अगदी ताजी तवानी झालेली आहे. त्याचा तो रंग, त्याचा तो बहर बघून ना मन अगदी प्रसन्न होतं. आणि इथे बायोडायव्हर्सिटी खूप आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतात. त्यामुळे ती एक मजा आहे, तुम्हाला जाताना बघायला मिळतं. दुसरं म्हणजे दिसतात आपल्याला मध्ये मध्ये ती भातशेती. आता भाताची रोपं छान मस्त वरतीपर्यंत आलेली आहे, त्यामुळे त्याचा हिरवा रंग मस्त दूरवर पसरली. ती भातशेती अतिशय छान छान आहे. आणि त्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते दाभोस्याला. तर दाभोस्याला बघा हा धबधबा आहे, आणि हा धबधबा आहे ना 300 फुटाहून कोसळतो. आणि त्यानंतर आपल्याला यायचा आहे तो स्कायवॉक. या स्कायवॉकचं ते तिकीट ना 50 रुपये. तिकीट फार नाही आहे, परंतु यासाठी दिलेला वेळ आहे ना हा अतिशय कमी आहे. ग्लासचा असल्यामुळे एका वेळेस यामध्ये काहीतरी 8-10 लोकच फक्त सोडतात, त्यापेक्षा जास्त लोकांना जाऊ देत नाही. त्यामुळे इथे फक्त आपल्याला 3 मिनिट मिळतात. आम्ही सकाळी 6ला घरातून पोहोचलो, त्यामुळे इथे लवकर पोहोचलो, त्यामुळे आम्हाला रांगेमध्ये फार वेळ लागला नाही. त्यामुळे आम्ही अर्ध्या तासात हा धबधबा पाहू शकलो. परंतु आमच्यानंतर जी लोकं होती ना त्यांना जवळजवळ 3 ते 4 तास लागले असते. पण तुम्ही जर रांगेमध्ये 4 तास उभे राहतात आणि त्यानंतर 3 मिनिट फक्त तुम्हाला धबधबा बघायला मिळतो ना, हे थोडं मन खट्टू करून जातं. धबधबा छान आहे, 300 फुटाहून कोसळतो, नॅचरल आहे, त्यामुळे मस्त दिसतो. पांढरा शुभ्र असा धबधबा आहे. पूर्वी ना या धबधब्याच्या अगदी आपण म्हणजे पायथ्याशी जाऊन बघू शकत होतो. तिथे पायऱ्यासुद्धा आहे, परंतु आता ते बंद केलेलं आहे. बाजूची वनराईसुद्धा खूप छान दिसते. म्हणजे तुम्ही निसर्गप्रेमी असाल, तुम्हाला हिरवळ आवडत असेल तर हे सगळं आवडतं. परंतु फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटतं की आपल्याला फक्त 3 मिनिट मिळतात, कारण आपण ते बाजूला बघायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला फोटो काढायचे असतात, निसर्गाचा एक आस्वाद द्यायचा असतं. असं 3 मिनिटात काहीही होत नाही. त्यामुळे मला वाटतं हा 3 मिनिट जो वेळ ना हा अतिशय कमी आहे. आणि त्यातही तुम्ही जर लाईनमध्ये म्हणजे तिथे जे ओळ आहे त्याच्यामध्ये जर 4 तास थांबले तर ते अगदीच कमी वाटतं. आणि तुमचं याबद्दल काय मत आहे ना ते नक्की सांगा. आणि तुम्ही पण दाभोस्याला जर जाऊन आला तर तुमचा अनुभव नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा.